नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण गेले 5 दिवस जो काही टोमॅटो पिकासंदर्भात सप्ताह आयोजित केलेला आहे, 5 दिवसापासून आपल्याकडे वेगवेगळ्या वक्त्यांनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे. रोपवाटिकेपासून तर संपूर्ण टोमॅटो पिकाची जीवनशैली आपण समजून घेत आहोत. आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी वीरेंद्र थोरात साहेब यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे रोपवाटिकेसंदर्भात. दुसऱ्या दिवशी सन्माननीय श्री मनोज पवार सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी सन्माननीय श्री भूषण फडणीस सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. चौथ्या दिवशी आपल्या सिजंटा कंपनीचेच सन्माननीय श्री रोहित पोरे सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि काल शुक्रवारी आपल्या ॲडमिन टीमचे मेंबर आणि ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे सदस्य सन्माननीय विजय जाय भावे सर यांनी हवामानावर आधारित हवामानाचाही अंदाज दिलेला आहे आणि हवामानानुसार टोमॅटो पिकाचं नियोजन या संदर्भात अतिशय सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे मित्रांनो. आणि आज या 6व्या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या सर्वांचे परिचित असणारे ही मैत्री विचाराच्या ग्रुपचे मार्गदर्शक सन्माननीय श्री मुकेश शुक्ला सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी प्रथमतः सरांचं ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या सर्वच शेतकरी बांधवांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आणि सरांबद्दल जास्त काही सांगण्याची मला तरी वाटतं या ठिकाणी गरज नाही, कारण सर्व शेतकरी बांधव सरांना जवळून परिचित आहेत. मी सरांना विनंती करतो की सर आपण आजच्या दिवसाच्या मार्गदर्शनासाठी सुरुवात करावी. आजचा आपला विषय आहे मित्रांनो टोमॅटो अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापन. या संदर्भात सन्माननीय शुक्ला सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी सर्वांसाठी एक आनंदाची बातमी पण देतो की 1 मार्चपासनं सर आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्केटिंग हेड म्हणून रुजू होत आहेत. या ठिकाणी ही एक सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो की आपले जीवाभावाचा माणूस आज आपल्यामध्ये पुन्हा महाराष्ट्रामध्ये कार्यरत होत आहे. त्याबद्दल सरांना भावी कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सरांना विनंती करतो की सर आजच्या सेशनला आपण सुरुवात करावी. धन्यवाद. आजचा जो कार्यक्रम आहे यामध्ये मला तुम्ही संधी दिल्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सर थोडा आवाजाचा प्रॉब्लेम आहे. ओके, आता नाव येतोय आता एकदम जोरात येतोय. तर आजच्या कार्यक्रमाबद्दल मला माझं टोमॅटो या पिकाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी जे संधी तुम्ही लोकांनी दिली आहे त्याबद्दल मी आपल्या ग्रुपचा खूप खूप आभारी आहे. आणि ही जी मीटिंग आहे त्याचा टोमॅटो फर्टिगेशन आणि रोग व कीड व्यवस्थापन या विषयावर आपण आज बोलणार आहोत. ही मीटिंग जवळजवळ 7:36 PM. या मीटिंगमध्ये मी एकटा बोलणार नाही, माझ्याबरोबर तुम्ही लोकांनी सुद्धा बोलायचं आहे. आणि मी असं गृहीत धरतो की इथं असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांकडं टोमॅटो हा पीक असेलच आणि टोमॅटो दुसरे विषय असेल आपण दुसऱ्या रूममध्ये त्या विषयाला आग्रह करूया, त्या विषयाला आपण घेऊया. तर सगळ्यात पहिले ही मैत्री विचारांची हा ग्रुप 7:36 PM. महाराष्ट्राच्या आणि हळूहळू आपल्या नजदीकचे जे राज्य आहेत छत्तीसगड, कर्नाटका, गुजरात अशा अनेक ठिकाणी ही मैत्री विचारांचा ग्रुप पोहोचतोय. सुरुवातीच्या काळात 100-125 लोक या ग्रुपचे मेंबर झालेत. कालांतराने वाढत 500, 1000, आज 4500 शेतकरी या ग्रुपवरती मेंबर आहेत. ही मोठी शक्ती जी उभी झालेली आहे आणि समाजामध्ये आणि शेतकऱ्यांचा उत्पादन वाढवण्यामध्ये जे कारकिर्दी किंवा कॉन्ट्रीब्युशन असा हा ग्रुप करत आहे.
आणि विविध क्षेत्रातील लोकांना आमंत्रित करून आपल्या सगळ्यांचा माझासुद्धा ज्ञानात भर पडत आहे. आणि ही कृषीतील एन्सायक्लोपीडिया असा हा ग्रुप, लाईव्ह एन्सायक्लोपीडिया म्हणजे जिवंत एन्सायक्लोपीडिया असा हा कार्य सुरू झालेला आहे. आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये, त्यांच्या शेतीमध्ये अमूलभूतपूर्व बदलाव असे नंतर तिथं तुम्ही आग्रह करून या ग्रुपचे मेंबर वाढवून आपल्याला या ग्रुपचं नाव जगाच्या पाठीवर न्यायचं आहे. तर माझी इच्छा आणि माझा निर्णय किंवा माझी निश्चय असा आहे की कमीत कमी 1,00,000 प्रत्येकाने करत राहावं. आणि आपला हा जो ग्रुप आहे हे मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये बदल घडवत राहणार अशी माझी पूर्णपणे कॉन्फिडन्स आणि विश्वास आहे. आपण चलूया आजच्या विषयाकडं. कुठलीही मीटिंग आम्ही सुरू करत असताना ईश्वराची परवानगी घेऊन आपण हा आजचा कार्यक्रम सुरू करूया. आणि मीटिंग सुरू करण्यापूर्वी सेफ्टी, सुरक्षा यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. जे लोक गाडीमध्ये असेल त्यांनी सीट बेल्ट वापरावा आणि जे लोक 4 व्हीलरमध्ये बसत असतील किंवा रुटीनप्रमाणे बसतात त्यांनी 4 व्हीलमध्ये सीट बेल्ट घालणं हे बंधनकारक आहे स्वतःसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी. नंबर 2, जे लोक शेतकरी आपले किंवा आपले फ्रेंड्स अँड रिलेटिव्स, मित्रपरिवार जर 2 व्हीलरवर चालत असाल तर हेल्मेट घालणं हे अत्यंत बंधनकारक आहे. आपण लोक इथंच जातो म्हणून हेल्मेट घालत नाही, ते चुकीची सवय आजपासून आपल्याला मोडायची आहे. गाडीवर बसल्या चावी लावण्यापूर्वी सीट बेल्ट लावायचा आणि 2 व्हीलरवर बसण्यापूर्वी हेल्मेट लावायचा अशी माझी विनंती आहे सगळ्यांना. मग आजचा जो विषय आहे या विषयामध्ये टोमॅटो या पिकाचा उत्कृष्ट दर्जेदार पिकाची डिलिव्हरी कशी घ्यायची, कसं आपण जबरदस्त उत्पादन, उच्चांक उत्पादन हे घ्यायचं या विषयावर राहणार आहे. आणि आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून जे मी सांगणार आहे ते अनेक शेतकऱ्यांनी लाभ घेतलेले उपाययोजना आहेत, त्याची तुम्हाला पूर्णपणे समजावी. आणि ही मीटिंग संपल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचा जो विश्वास आहे तो या पिकामध्ये आपण शेती प्रॉफिटेबल कशी करू, नफा कसा मिळवू यावर आधारित आहे. तसं ओव्हरऑल रेट्स, प्राइसेस, टोमॅटोची किंमत हे आपल्या हातात नसतो, पण प्रॉफिटेबल कशी करता येईल जास्तीत जास्त उत्पादन घेऊन यावर आपण बोलणार आहोत. तर हा विषय अजेंडा होता आजच्या मीटिंगचा. तर ज्या कंपनी कार्यरत आहे त्या कंपनीचं नाव सिंजेंटा आहे. आणि आमच्याकडं बियाणे आणि न्यूट्रिशन आणि शेतीवर येणारे रोग आणि किडी याचा चांगला उत्पादन नियंत्रण करून चांगला कसं घेऊया याकडं कंपनी रात्रदिवस कार्यरत असतं. आणि त्या पटीनं कंपनी आपले औषधं, आपली प्रचार रचना हे सगळी राबवत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं आता मी आणि माझा शेतकरी, मी आणि माझ्या शेतकऱ्याची शेती, मी शेतकरी आणि माझी शेती म्हणजे टोमॅटो लागवड झाल्यानंतरचा विषय मी हाताळणार आहे. अनेक लोकांनी नर्सरीवर बोललेलं आहे, तर नर्सरीमध्ये मी काही बोलणार नाही. मी बोलणार आहे मी आणि माझ्या शेतीतला 10 दिवसानंतरचा पीक लावल्यानंतर. तर पीक
मध्ये जेव्हा माझा किंवा आपला पीक 10 दिवसाचा होतो, त्यावेळेस अनेक लोकांनी तुम्हाला गायडन्स दिलाच असेल की रोपं 21 दिवसाचे 27 दिवसापर्यंत लावायचे टोमॅटोचे. ते सगळं गायडन्स मला असं आत्मसात करून मी बोलतोय की हे विषय सगळे चांगल्या रीतीने हँडल झाले असेल. मग मी आता 10 दिवसानंतर रोप लागणीनंतर जेव्हा 10 दिवस होतात किंवा 8 दिवस होतात, तिथून पुढं मी हा विषय पीक निघेपर्यंतचा घेणार आहे. कुठल्याही कंपनीचं औषध, बाजारात आज अनेक कंपन्या आहेत, त्या कंपनीचा औषधाचा रिझल्ट 50% असते. 50% रिझल्ट तुम्ही कुठल्या नोझलने स्प्रे केला, कुठल्या वेळेस स्प्रे केला आणि किती स्पीडनं स्प्रे केला याच्यावर रिझल्ट अवलंबून असतात. आणि हा जो विषय आहे स्प्रेइंग टेक्नॉलॉजी, हा आपण कधीतरी सेपरेट हाताळूया, कारण याच्यात फार मोठा चुका होत असतात. उदाहरणतः कीटकनाशके एक बनवतात कंपनी, कुठली कंपनी असू द्या. बुरशीनाशक लिटर पर ml अशा पद्धतीचा डोस बनवण्यात येतो. तर दुकानदार किंवा आपण जिथून औषधं आणतो किंवा स्प्रे करतो तिथं फार मोठी चुका होतात. तर ते माझ्या प्रेझेंटेशनतून वरच्यावर मी त्या विषयाला हाताळणार आहेतच. पण 50% रिझल्ट, औषधाचे 50% रिझल्ट कशा पद्धतीने आपण स्प्रे केला, कुठल्या नोझलने स्प्रे केला त्याच्यावर अवलंबून असतात. उदाहरणतः आपण कोरोनाच्या काळामध्ये सुई, जे निडल डॉक्टर किंवा नर्सनी जी आपल्या शरीरात टाकली होती, त्यातून औषध गेली होती, कोरोनाची वॅक्सिन, ती सुईचा जो पॉईंट असतो तो 20 मायक्रॉनचा असतो. जसा आपला ड्रिपर 1 लिटरचा असतो, 2 लिटरचा असतो, 4 लिटरचा असतो, 8 लिटरचा असतो, तसा सुई हे पॉईंट 20 मायक्रॉन, 20 मायक्रॉनची असतं. आता 20 मायक्रॉन मी आणि माझे शेतकरी किंवा अनेक लोकांना समजत नाही किती असतं. 20 मायक्रॉन नाही समजलं तरी काही अडचण नाही. पण आपल्या शेतीवर स्प्रे करताना कीटकनाशक आणि बुरशीनाशक, त्यामध्ये जो पिकावर पडणारा तुषार आहे त्याचा साईज हा 80 ते 100 मायक्रॉनचा हवा असतं, कीटकनाशक आणि बुरशीनाशक. आणि जेव्हा आपण तणनाशक फवारतात त्याचा साईज आपल्याला 200 मायक्रॉनचा असलं पाहिजे. म्हणजेच असं आहे की सुईच्या टोकाचे 8 पट जेव्हा थेंब तयार होईल तो असतो 80 ते 100 मायक्रॉनचा. तर अशा पद्धतीनं बारीक थेंब पाडून एकसारखा स्प्रे केल्यानंतर रिझल्ट उत्कृष्ट भेटतात. त्यानंतर सर्वसाधारणतः वारेच्या दिशेने स्प्रे करायचं नाही. आणि स्प्रे करत असताना तुमचा जो डोस, कंपनीचा जो वेळापत्रक असतं, कंपनीचा जो माहितीपत्रक असतं, त्यामध्ये वाचूनच स्प्रे केला पाहिजे. काल परवाचीच गोष्ट आहे, कांद्यावर एकाने तणनाशक स्प्रे केला, असे नुकसान होऊ शकतात. हा झाला स्प्रेइंग सिस्टम. आपण डिटेलमध्ये पुढच्या सेशनमध्ये नोझल कसे असावे, काय असावे, आपण डिटेल बोलूया. पण आजचा जो मुख्य सब्जेक्ट आहे आपला तो आहे की आपल्या भागातला शेतकरी, आपल्या गावातला शेतकरी कसा सक्सेसफुल होईल त्यावर आपण बोलणार आहोत. तर पिकामध्ये बाल्यावस्था म्हणजे नर्सरीतून काढल्यानंतर जेव्हा रोप तुम्ही मेन फील्डमध्ये लावतात, कोणी झिगझॅग लावतो, कोणी ड्रिपच्या आजूबाजूला लावतात, कोणी एक लावतो. ते सगळे विषय अनेक एक्सपर्ट लोकांनी सांगितले असालच. तर त्यामध्ये किती झाडांची संख्या असली पाहिजे, किती रोपं ठेवले पाहिजे एकरी,
यावर मी जाणार नाही. तुम्हाला कोणाला प्रश्न असतील तर आपण प्रश्न उत्तरमध्ये हा विषय घेऊया. आता समजा उदाहरणतः जेव्हा बाल्यावस्थेत नर्सरीमध्ये रोप काढल्यानंतर मेन फील्डमध्ये असतं त्यावर अनेक प्रकारचे रोग येतात आणि त्यामध्ये पिकाची वाढ पण चालू असतं. लीफ स्पॉट असतात, पानावर टपके असतात, अर्ली ब्लाइट असतो, एन्थ्रॅग्नोज नावाचा रोग असतो, करपा, आणि लेट ब्लाइट पण असतो. आणि तशाच पद्धतीनं अनेक किडी पण येत राहतात. तर हे सगळं स्टेज बाय स्टेज आपल्याला कुठली औषध मारल्यानंतर कसा समाधान होईल आणि पीक कसा उत्पादनसाठी स्टार्ट राईट, म्हणजे जे आपण इंजन चालू करतो गाडीचा सकाळी, मग काही वेळेस गाडी चालू ठेवतो जेणेकरून इंजन व्यवस्थित गरम होईल, ऑइल फिरेल. त्या पद्धतीनं आपला जो झाड आहे, पौधा आहे, छोड आहे किंवा प्लांट आहे त्याचा स्टार्ट राईट कसं झालं पाहिजे याच्यावर आपण पुढं घेणार आहोत. सो समजा मी आहे, माझी शेती आहे, माझा पीक 8 ते 10 दिवसाचा झालेला आहे. जेव्हा पीक 8 ते 10 दिवसाचा होत असतो त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रत्येक शेतकरी आळवणी हा प्रयोग करत असतो. आता आळवणीमध्ये अनेक प्रकाराचे बुरशीनाशक, विद्राव्य खतं, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइड टाकून शेतकरी आपल्या पिकासाठी तयारीला लागत असतं. तर सिंजेंटा कंपनीकडं एक व्हॉल्यूम फ्लेक्सी या औषधाचा शिफारिश केलेली आहे. आता जेव्हा तुमचा पीक किंवा आपला पीक 8 ते 10 दिवसाचा होईल लावल्यानंतर, तर त्यावेळेस 200 मिली एका एकराला व्हॉल्यूम फ्लेक्सीची आळवणी केल्यानंतर, आणि हे औषध आळवणीसाठीच जमिनीतून देण्यासाठीच सिंजेंटानी तयार केली आहे. त्याचा फॉर्म्युलेशन त्याच पद्धतीने कंपनीने बनवलेला आहे. तर हा दिल्यानंतर आपली जी मूळ आहेत, पांढऱ्या मुळ्या आहेत, ते मूळ जबरदस्त स्ट्रॉंग होतात आणि उत्कृष्ट पद्धतीनं आपल्या मूळ डेव्हलप होतं. त्यानंतर सुरुवातीला येणारे रस चुसणारे जी किडी असतात त्यांना पण हा नियंत्रण करतं. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये 2 प्रॉब्लेम खूप मोठे आहेत, CMV आणि टुटा ॲप्सुलाटा. हा टुटाचाही प्रॉब्लेम आहे आणि CMVचा प्रॉब्लेम फार मोठा आहे. तर सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण व्हॉल्यूम फ्लेक्सी 200 मिली ड्रिपमधून टाकतो त्यावेळेस तुमचा जो तरू आहे, तो तरू किंवा तुमचा जो लहानसा जो प्लांट आहे तो स्टॅब्लिश स्वतःला लवकर करतो जमिनीमध्ये, कारण मूळ त्याला फार येतात, पांढऱ्या मुळ्या फार येतात आणि पीक एकदम तजेल आणि दर्जेदार व्हायला सुरुवात होतं आणि पिकावर कुठल्याही प्रकाराचा इन्सेक्ट किंवा किडी जाणवत नाही, रस चुसणाऱ्या किडी. तर जिथं व्हॉल्यूम फ्लेक्सी 200 मिली एकरी वापरला जातं त्यामध्ये लीफ मायनर असो, पांढरी माशी असो, अळी असो, त्यालासुद्धा हा व्हॉल्यूम फ्लेक्सी कंट्रोल करतं. आणि 8 ते 10 दिवसाचा असताना आपल्याला व्हॉल्यूम फ्लेक्सी हा औषध जमिनीच्या माध्यमातून किंवा ड्रिपच्या माध्यमातून सोडता येतं. तर जे लोक आळवणी करत असाल त्यांनी 200 मिली एकरी
कुठल्याही जी अडवणी घालत असाल, रेडोमिलची असेल किंवा इतर कुठल्या कंपनीचं काही टाकत असाल, त्यामध्ये व्हॉल्यूम फ्लेक्सी 200 मिली एकरी मिक्स करून जर घातलं तर आपल्याला उत्कृष्टपणे तुमचा सुरुवातीचा जो काळ असतो पिकाचा, त्यामध्ये उत्कृष्टपणे पीक जोमदार पद्धतीनं स्टॅब्लिश करतो, स्वतःला उभा ठेवतो आणि सगळी प्रकारची किडीचं नियंत्रण होतो. पीक जोमदार पद्धतीने वाढायला सुरू होतं. ह्याला म्हणतात बेटर प्रोग्रेस, चांगला प्रोग्रेस होतो. हा झाला व्हॉल्यूम फ्लेक्सी 200 मिली एकरी 8 ते 10 दिवस ड्रेंचिंग करायची. ड्रेंचिंग करा. ड्रिपमध्ये ज्यांच्याकडं मनुष्यबळ कमी असेल त्यांनी ड्रिपमधून सुद्धा 200 मिली आपण सोडू शकतो. फक्त थोडे रिझल्ट कमी येणार, कारण ड्रिपमधून तुमच्या रायझोस्फिअरपर्यंत पोहोचायला थोडा वेळ घेईल, पण काम करेल आणि ड्रेंचिंग केल्यावर उत्कृष्ट रिझल्ट येतात. मग आपला हा झाला पहिला विषय. त्यानंतर पीक 25 ते 30 दिवसाचा होतो. त्यावेळेस अनेक रोग, अर्ली ब्लाइट किंवा अँथ्रॅक्नोज किंवा टिपका रोग किंवा करपा हा येत असतो. अशा वेळेस 25 ते 30 दिवसाचा रोप असताना, 25 ते 30 7:54 दिवसाचा p.m. रोप असताना फोलिओ गोल्ड नावाचा औषध 400 मिली आणि पेगासस 250 ग्राम, पेगासस 250 ग्राम, कॉन्टिस 400 मिली आणि 400 मिली कवच फ्लोचा स्प्रे करायचा. आपण पहिले वरचा स्प्रे कव्हर करूया, त्यानंतर जमिनीतून खतं काय सोडायचे त्यावर आपण बोलणार आहोत शेवटी. पहिले आपण वरचा बघून घेऊ. मग वरचं आणि खालचं जेव्हा आपण दोघेही विषय कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं पीक कसं वाढतं आणि त्यामध्ये कसे इम्पॅक्ट येत राहतात, कसं तो सुधरत जातो, यावर्षी तुम्हाला कळत राहणार. तर पहिला स्प्रे मी सांगितला पेगासस 250 ग्राम, 400 मिली कवच फ्लो फोलिओ गोल्ड आणि 400 मिली कॉन्टिस. हा स्प्रे घेतल्यानंतर सर्वसाधारणतः तुमचे सगळ्या प्रकाराचे रोग आणि किडी, थ्रिप्स, माइट्स, ॲफिड, रस शोषणाऱ्या सगळ्या किडी, पीक जोरदार पद्धतीने हिरवगार आणि पीक तजेलदार दिसणार. ज्या लोकांना कॉन्टिस वापरायचं नसेल त्यांनी 19-19-19 1 किलो, कारण कॉन्टिस कधी कधी भेटणार नाही, तर 19-19-19 कुठल्याही कंपनीचा, चांगल्या कंपनीचा फोलियर ग्रेड असतं ते 1 किलो 19-19-19 250 ग्राम पेगासस आणि 400 मिली फोलिओ गोल्ड हा औषध वापरल्यानंतर तुमच्या पिकाला जो स्टार्ट राईटचा जो मी सुरुवातीला सांगितलेला जो विषय, पिकाला फाउंडेशन देण्याचं काम जोरदार पद्धतीनं तयार होईल. मग आपला पीक 25 ते 30 दिवसाचा झाल्यानंतर, हा स्प्रे झाल्यानंतर पीक पुढं 35 ते 45 दिवसाला जात असतं. तर 25 ते 45 दिवसांना जर आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट हवे असेल आणि पिकावरती जे रस शोषणारे किडी, ज्यांच्यामुळं आपला पिकामध्ये व्हायरसचा जो प्रादुर्भाव असतो, कारण व्हायरस जर नर्सरीमध्ये लागला तर इथं कंट्रोल करणं अवघड आहे, पण तरीही आपण प्रयत्न करून त्याला चांगल्या पद्धतीनं अटकाव 100% करू शकतो. अटकाव केला तरी आपला पीक वाढीसाठी लागणार आणि नुकसान जेवढं व्हायचं ते फार आपण कमी करू शकतो. तर त्यामध्ये प्लेसिबा नावाचं औषध आहे. प्लेसिबा हे औषध तुम्हाला 250 मिली, वय 35 ते 45,
35 ते 45 दिवसाचा पीक असताना प्लेसिवा 250 मिली. प्लेसिवा एक नाविन्यपूर्ण घटक सिंझंटानी बाजारात आणलेला आहे. जबरदस्त औषध आहे आणि हा औषध कपाशीवर किंवा मिरचीवर उत्कृष्ट पद्धतीनं काम मी सुद्धा माझ्या डोळ्यांनी आणि अनेक शेतकऱ्यांनी वापरलेला आहे. प्लेसिवा 250 मिली. कवच फ्लो 400 मिली. कवच फ्लो 400 मिली आणि 19-19 1 किलो हा जर स्प्रे घेतला तर पिकामध्ये तुम्हाला सर्वसाधारणतः जे पिकाची रखरखाव आहे, पिकाचा जो आउटलुक आहे, पीक जो दिसणार आहे डोळ्याने, तो पूर्ण परिसरात एक नंबर असं दिसेल. कारण हे सगळे औषधं अत्यंत हाय पोटेन्शियल, म्हणजे त्याचा रिझल्ट जबरदस्त येतो आणि थोडेसे तुमची पैसेसुद्धा जास्त लागणार आहेत. कारण आपण सगळ्या औषध जे आहे ते उच्च क्वालिटीचे रिझल्ट देणारे औषधाचा आपण स्टेज बाय स्टेज ठेवत चाललेलो आहे पिकामध्ये. तर 35 ते 45 दिवसात प्लेसिवा 250 मिली, 19-19-19 1 किलो आणि कवच फ्लो 400 मिली. कवच फ्लो हा औषध मारल्यानंतर तुमच्या पिकाला एकदम ग्रीनरी, म्हणजे इतका ग्रीन होणार की म्हणणार आपल्या पिकाला एवढा जे जे पानं असतील ते असं वाटेल आपल्याला की कोणीतरी पेंट मारून गेलेला आहे. इतका लश ग्रीन आपला जो प्लॉट असेल तो दिसेल त्यावेळेस. त्यानंतर आपला पीक 45 ते 55 दिवसाच्या घरात असेल, 45 ते 50 दिवसाच्या घरात असेल, तर यावेळेस आमच्या कंपनीने यावर्षी एक जबरदस्त औषध बाजारात टाकलेली आहे आणि त्या औषधाचं नाव आहे सिमोडिस. सिमोडिसचा जो वापर आहे ते 200 मिली एका एकराला आहे आणि सिमोडिस जे औषध आहे हे पिनाझोलिन टेक्नॉलॉजी आहे. पिनाझोलिन टेक्नॉलॉजी 21 वर्षापूर्वी सिंझेंटानी या औषधावर कार्यक्रम सुरू केला आणि हा पिनाझोलिन जो टेक्नॉलॉजी आहे हे जगाच्या पाठीवर फक्त सिंझेंटानी शोधून काढलेली औषध आहे. तर पिनाझोलिन याला बेहतर कल की सुरुवात असं म्हणण्यात येतं आणि हा नॉवेल मोड ऑफ ॲक्शन आहे. म्हणजे आजपर्यंत बाजारात जेवढी औषधं उपलब्ध आहे त्यापेक्षा हा जबरदस्त पद्धतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं काम करत असतं. गाभा रिसेप्टरवर काम करतं आणि जी कीड आहे ती एकदा स्प्रे घेतला की जवळजवळ 20 दिवस, 22 दिवस, 25 दिवससुद्धा रिझल्ट भेटतं. म्हणजे स्प्रे लागणार नाही, एवढा पॉवरफुल हा केमिस्ट्री आहे. ट्रँगल याना निळा आहे, घाबरायची काही गरज नाही आहे. हा औषध तुमच्या पिकावर स्प्रे झाल्यानंतर तिथं अनेक हफ्ते, कितीतरी हफ्ते राहतो आणि 98% तिथं शोषला जातो आणि 2% जरी तो खाली गेला पानामध्ये तर तिथं असणारा जो रेड लाल कोळी आहे त्याला सुद्धा जबर पद्धतीनं मारत असतात. तर हा एक पिनाझोलिन टेक्नॉलॉजीचा सिमोडिस औषध आहे. हे एक नाविन्य पद्धतीनं पिकावर जबरदस्त कंट्रोल करतं. 20-25 दिवस स्प्रे लागणार नाही. एकदा स्प्रे घेतला की तुमचा पान आणि तुमचा पीक तुम्ही बघण्यासारखं असतं. आणि मी कपाशी या पिकामध्ये याचे रिझल्ट आणि मिरचीमध्ये बघितले आहेत. जेवढा पिकामध्ये एक बॅग DAP घातल्यानंतर जे वाढ होतं ते वाढ जाणवली
आणि भरपूर पातान फुलं बोंड लागलेले होते. अनेक शेतकऱ्यांना मी टोमॅटोमध्ये दिलेला आहे. वेळ कुठली आहे? वेळ आहे 45 ते 55 दिवस. सिमोडिस 240 मिली एका एकराला, 240 मिली एका एकराला. आता चुका करायच्या नाहीत. हा डोस 24 मिली एका एकराने टाकून मारायचा नाही आहे. हा डोस पूर्ण मारायचा एका एकराला. समजा मी शेतकरी आहे, मला 10 टाक्या लागतात. 10 लिटर पाणी घ्यायचं, बिस्लरीची 10 बॉटल टाकायची पाण्याची बॉटला बाजारात भेटतात. ते 10 लिटर घालून औषध टाकायची 240 मिली, स्प्रे करायचं. एका लिटरला एक पंपाला 1 लिटर घेऊन असे 10 पंप मारायचे. तसंच कोणाला 8 पंप लागत असेल तर 8 लिटर पाणी घ्यायचा. कोणाला 12 पंप लागत असेल तर 12 लिटर पाणी घ्यायचं. एका एकराला डोस पूर्ण गेला पाहिजे. हा डोस गेल्यानंतर आपल्या पिकामध्ये जो कंट्रोल भेटेल तो, त्याला इंग्रजीमध्ये असं माइंड बोगलिंग म्हणजे आश्चर्यजनक, आयुष्यात तुम्ही कधी न बघितलेले रिझल्ट. आपल्याकडे आपल्या ग्रुपवरती लातूरचे काही शेतकरी आहेत, त्यांना मी दिलेला होता त्यांच्या तरबूजमध्ये. ते त्यांना रिझल्ट इतके जबरा आले आणि एवढे उच्च क्वालिटीचे आले की ते त्यांना फॉरच लागले नाही. नंतर त्यांचं सुद्धा आपण मनोगत दुसरा किंवा चान्स भेटत आपण घेऊया. तर सिमोडीचे औषध आहे 30 मिनिटानंतर किती पाऊस आला तरी काम करतो. अनेक औषधाबद्दल तो मिक्स होतो, वॉटर सोल्युबल खतामध्ये सुद्धा मिक्स होतो आणि टेम्परेचर किती जास्त असू द्या किती कमी असू द्या काम करतो. आणि बऱ्याच पिकामध्ये याचा जगाच्या पाठीवर उपयोग केला जातो या पिकाचा. आणि या पिकाचा जे मॉड ऑफ ॲक्शन आहे, जे कार्यपद्धती आहे, त्यामुळं रेझिस्टंट येत नाही. आणि जो तुमचा पीक आहे तो एकदम क्लीन, असा क्लीन म्हणजे क्लीन, असं वाटेल की ब्युटी पार्लरमधून आपण पिकाला बाहेर काढलेला आहे, इतका जबरदस्त दिसतं. या पिकाचं नाव, या पिकाची केव्हा वापरायचं टोमॅटोवर? 45 ते 55 दिवसाच्या मधात 240 मिली एका एकराला मारायचं. आता एका एकराला मारत असताना काय काय मारायचं सोबत? तर ते 19 1 किलो सिमोडिस 240 मिली, एमिस्टार साधावाला एमिस्टार 200 मिली. आता एमिस्टार का मारायचं? कारण त्यावेळेस आपला पीक फुल आणि सेटिंगकडे असेल. ज्या पिकामध्ये, कुठल्याही पिकामध्ये फुलं आले का एमिस्टार नावाची औषध मारायची. आणि इथं जर हा एमिस्टार आपण मारला तर जे टोमॅटो असे गुच्छेचे गुच्छे लागणार, तसे या पिकामध्ये तेवढेच टोमॅटो लागतात. पण लागत असताना त्याचा जो फील येईल तुम्हाला, जे डोळ्यापुढं जो पिक्चर उभा राहणार आहे, त्यामध्ये असे अनेक टोमॅटो गुच्छेचे गुच्छे एका याला लागलेले दिसेल तुम्हाला. तर हा 19 1 किलो सिमोडिस 240 मिली, एमिस्टार 200 मिली, 12 लिटर पाणी किंवा 13 लिटर पाणीमध्ये कालवायचं आणि द्रावण तयार करून प्रत्येक पंपाला 1 लिटर घेऊन, जेवढे पंप लागतील तेवढे पंप पाणी घेऊन कालवून स्प्रे करायचा. त्यानंतर आपला पीक पुढे जातो. आता पीक जेव्हा पुढे जातो तर त्यावर आपल्याकडं मोठी जी प्रॉब्लेम येते ते आहे तुमची टुटा ॲप्सुलाटा. तर टुटा जो ॲप्सुलाटा आहे, या पिकावरती आपल्याकडे 3 वेगळ्या वेगळ्या औषधं आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहेत. पहिली औषध व्हॉल्यूम टार्गो. व्हॉल्यूम टार्गो हा औषध एक्सपोर्टसाठी सुद्धा जबरदस्त काम करत आहे. 5 दिवसाचा याचा PHI आहे. जे द्राक्षवाले शेतकरी असेल त्यांना PHI
पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल माहिती असेल. हा मल्टी स्पेशलिस्ट आहे. म्हणजे जसं डॉक्टरांचा दवाखाना असतो, हार्ट, किडनी, लिव्हर एकाच बिल्डिंगमध्ये असतात सगळे डॉक्टर, तसा हा अनेक पिकाला अनेक कीटकांना मारणारा व्हॉल्यूम टर्गो आहे. व्हॉल्यूम टर्गोचा जो प्रमाण आहे तो 200 मिली एका एकराला आहे. केव्हा मारायचं? 60 ते 70 दिवसाला मारायचं. 60 ते 70 दिवसाच्या मधात व्हॉल्यूम टर्गो 200 मिली, व्हॉल्यूम टर्गो 200 मिली आणि एम्पॅक्ट एक्स्ट्रा एक बुरशीनाशक आहे. त्यामध्ये जे कंटेंट आहे तो सॅप्राकोनाझोल आहे. सॅप्राकोनाझोल हे औषध भारतात कुठल्याही कंपनीकडे नाही आहे, त्या सिंझेंटाकडे आहे. त्याबरोबर एमिस्ट्रा टेक्नॉलॉजी पण त्यामध्ये आहे. हा औषध व्हॉल्यूम टार्गो आणि एम्पॅक्ट एक्स्ट्रा 200 मिली हा जेव्हा आपण मारतो त्यावेळेस तुमच्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा अळी, लीफ मायनर, लाल कोळी, थ्रेप्स हे तर मरतीलच आणि खूप दिवसापर्यंत पिकामध्ये हा औषध टिकत असतो. महिनाभर थांबतो त्या पानामध्ये. एवढा जबरदस्त औषध आहे व्हॉल्यूम टार्गो. तो व्हॉल्यूम टार्गोचं प्रमाण आहे 200 मिली. मल्टीपेस्ट स्पेशलिस्ट, लाल कोळी, थ्रिप्स, सगळ्या प्रकारच्या अळी, इवन तुटावर सुद्धा चांगला काम करतो. हाय पॉवर प्रिसिजन आहे, डायरेक्ट टार्गेटलाच मारतो जाऊन. हा झाला व्हॉल्यूम टार्गो. हा कधी कधी सिंझेंटा कंपनीचे औषध बाजारात उपलब्ध नसतात, तर मी दुसरी औषध पण तुम्हाला सांगून ठेवतो. कारण आमची एक औषध महाग असल्यामुळं सप्लाय घेत असताना सगळे लोक घाबरतात. पण हे औषध टोमॅटोसारख्या पिकामध्ये ज्यावरती तुम्ही बेट लावत आहे, शर्त लावत आहे, तर जेव्हा आपण शर्त मोठी लावतो तर चांगले औषधं जर वापरले तर रिझल्ट पण त्याच क्वालिटीचा भेटत असतो. तर आपल्याला हे जे औषध आहे व्हॉल्यूम टर्गो आणि एम्पॅक्ट एक्स्ट्रा, आणि अशा पद्धतीमध्ये तुम्हाला 60 ते 70 दिवसामध्ये तोडा पण चालू होऊ शकतो. तोडा चालू होतोच. तर अशा वेळेस तुम्ही 13-0-45 1 किलो आणि इसावियॉन 500 मिली, 4 औषध सांगितली मी. तर व्हॉल्यूम टार्गो 200 मिली, 13-0-45 1 किलो आणि एम्पॅक्ट एक्स्ट्रा 200 मिली. हा जर स्प्रे घेतला, इसावियॉन 500 मिली, हा स्प्रे घेतल्यानंतर आपला जो माल आहे तो मोठा होणार, फुगणार, आणि जे छोटे टोमॅटो आहे जे पुढच्या आठवड्यात तोडायला येणार आहे ते पण तयार होतील काढण्यासाठी. हा पॉवरफुल औषध तिथं आपण मारू शकतो. पण हे सगळे मारत असताना सब्जेक्ट टू प्राइसेस, म्हणजे टोमॅटोचे रेट जर चांगले असेल तर आपल्याला हाय मॅनेजमेंट करायचं, नाही तर आपला सद्बुद्धीने मार्केटमध्ये उपलब्ध असलेले मॅनेजमेंट करण्यासारखे औषधं आपण वापरू शकतो. जसं आपल्याकडं दूध देणारी गाय असतं, जेव्हा ती दूध देत नसतं तर आपण त्याला मेंटेनन्स राशन देतो, आणि जेव्हा दूध देतो त्याला फुल राशन देतो, त्याला खायला फुल जेवण देतो. आणि जेव्हा त्याला दूध देत नाही तर आपण नॉर्मल त्याला जेवण देत असतो. तशाच पद्धतीचं जर रेट असेल तर असे उच्च क्वालिटीचे लांब रिझल्ट असणारे, लांबच्या पल्ल्यामध्ये काम करणारे पॉवरफुल औषध जर मारले तर पीक आपला आटोक्यात जबरदस्त असतं. आणि पिकामध्ये कुठलाही जीवात, किडी, बुरशी हे सगळं तिकडं फटकू शकत नाही. कारण निवडलेली औषधं आपल्या कॅटेगरीमध्ये मर्सिडीज बेंच, BMW, ऑडी अशा पद्धतीचे कॅटेगरीमधले आहेत. प्रीमियम औषधं आहेत ते, जे मी तुम्हाला डोस सांगितले. तर डोस मारत असताना परत सांगतो, इट्स बिट कॉस्टली, महागडे असू शकतात, पण रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला जे पिकावर जे रिझल्ट जाणवेल तो तुम्हाला कॉन्फिडन्स तुमचा उंच होईल. येस,
हा काम करतोय, लंबा काम करतोय. आता 20-22 दिवस जर फवारा लागला नाही तर पीक कसा असेल? पिकामध्ये किती ग्रीननेस राहणार आहे? पिकाची वाढीव, पिकाचा फुलांची संख्या जास्त असणार आहे सिमोडिस मुळे. व्हॉल्यूम टर्बो तुमच्या सगळ्या पद्धतीचा येणारे लपलेले सुद्धा कीडकांना हा लांब पर्यंत मारत असेल. त्यानंतर आहे मिनॅक्टो एक्स्ट्रा. आता फ्रूट बोरर नावाची एक भानगड असतं. फ्रूट बोरर मध्ये तसा हा औषधाचा डोस आहे 25 मिली एका एकराला. मिनॅक्टो एक्स्ट्रा 25 मिली एका एकराला. पण टोमॅटोवर जर तुम्हाला रिझल्ट घ्यायचे असेल, फ्रूट बोररवरती, फळ पोखरणाऱ्या अळीवरती, तर याचा डोस आहे 65 मिली. हा एक बराच महागडा औषध आहे सिंधंडातला. नाव आहे मिनॅक्टो एक्स्ट्रा. आता हे सगळे जे नाव मी सांगितले अनेक शेतकऱ्यांना माहीत पण असतील, अनेक शेतकऱ्यांना माहीत पण नसतील. तर मिनॅक्टो एक्स्ट्राचा डोस आपण 65 मिलीनंच मारायचा. तसं 50 मिलीनं पण चालेल. त्याची पॅकिंग 50 मिलीची भेटतं बाजारात. डोस आहे एकरी 25 मिली रिकमेंडेड. पण रिझल्ट जर घ्यायचे असेल तर 50 मिली आपण मारायचा एका एकराला. मिरचीवरती सुद्धा याचे रिझल्ट खूप जबरदस्त होते. हे अळीला सुद्धा मारतंय, नागळीला सुद्धा मारतंय, थ्रिप्सला सुद्धा मारतंय, टुटाला सुद्धा मारतंय मिनॅक्टो एक्स्ट्रा. हा झाला तिसरा औषध मी सांगतो. आता पहिला व्हॉल्यूम टर्गो, मिनॅक्टो आणि तिसरा इव्हिसंट. यापैकी कुठलाही घेऊ शकतो आपण. केव्हा टाकायचं? 60 ते 70 दिवसाच्या मधात मिनॅक्टो घ्या. आता डोस मी परत एकदा रिपीट करून टाकतो. मिनॅक्टो 50 मिली, 13,045 1 किलो, इसाबियन 500 मिली आणि एम्पॅक्ट एक्स्ट्रा 200 मिली. मिनॅक्टो सापडला नाही तर त्यामध्ये व्हॉल्यूम टर्गो घ्यायचं. व्हॉल्यूम टर्गो सापडला नाही आणि मिनॅक्टो सापडला नाही तर इव्हिसंट घ्यायचं. इव्हिसंटचं डोस आहे 24 ग्राम एका एकराला. एका एकरामध्ये 24 ग्राम. आपण लग्नात दागिने सुद्धा 100-100, 200-200 ग्राम घालत असतं. एका एकरामध्ये 8-9 हजार रोपं असतात. डोस बघा किती आहे, फक्त 24 ग्राम. 24 ग्राम इव्हिसंट, एम्पॅक्ट एक्स्ट्रा 200 मिली, 13,045 1 किलो आणि इसाबियॉन 500 मिली. आता बाकीचे सगळे तसेच ठेवायचे. इसाबियॉन आपला मिनॅक्टो नाही सापडला तर इव्हिसंट घ्यायचं. इव्हिसंट नाही सापडला तर तुमचा व्हॉल्यूम टर्गो घ्यायचा. कारण बाजारात उपलब्धतेची कधी कधी तुटवडा असू शकतो. म्हणून हे 3 औषधं मी 60 ते 70 दिवसाला सांगितले. हा स्प्रे शेड्यूल बसल्यानंतर 25 ते 35 दिवस, 45 ते 55 दिवस, 50 दिवस आणि 50 ते 60 दिवस, 60 ते 70 दिवस हा जर तुम्ही स्प्रे घेतले तर पीक आपला 1 नंबर राहणार. हा झाला वरचा. आता आपण जाऊया खाली. ड्रिपमधून स्प्रे करत असताना काय काय केलं पाहिजे. आता ड्रिपमध्ये सर्वसाधारणतः आपण पहिले एक रूल समजून घेऊया. सुरुवातीच्या काळात जेव्हा भारतात विद्राव्य खतं आलेत तर त्यावेळेस काही वेगळ्या ग्रेड होत्या. आजकाल काही वेगळ्या ग्रेड आहेत, अनेक ग्रेड आहेत. पहिले होती 1261, 19-19-19, 052-34, 13-045, 00-50 आणि 13-40-13 अशा ग्रेड प्रामुख्याने बाजारात होते आणि कॅल्शियम नायट्रेट होता. मग आता टोमॅटो पिकामध्ये सर्वसाधारणतः
आपल्याला पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, पाचवा महिना आणि 6वा महिना काय काय टाकलं पाहिजे. कारण आपला पीक स्टेज बाय स्टेज वाढत असतं, त्याची रिक्वायरमेंट वेगळी वेगळी असते. तर सगळ्यात पहिले 1261 कमीत कमी 20 किलो पहिल्या महिन्यात किंवा 19-19-19 एक 20 किलो पहिल्या महिन्यात. आता काही शेतकरी 3 दिवसातून ड्रिप इरिगेशन देतात, काही शेतकरी दररोज पण देतात उन्हाळा असल्यामुळं, काही शेतकरी दिवसाआड देतात, काही शेतकरी 3 दिवसाला देतात. तर आपल्याला जो शेतकरी दररोज पाणी देत असेल तर एकरी 1 किलो 19-19-19 केव्हापासून, 10 दिवसापासून किंवा 15 दिवसापासून किंवा 20 दिवसापासून, आपण 20 दिवस धरूया. तर 20 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जे तुम्ही बेडमध्ये खतं टाकले ते सोडून, त्याचा आणि यांचा काहीच संबंध नाही, तर आपल्याला 20 किलो 19-19-19 ड्रिपमधून 20 ते 30 दिवसाच्या कालावधीमध्ये सोडणं गरजेचं आहे. हा झाला बेसिक ग्रेड. आता बाजारात उपलब्ध असणारे अनेक ग्रेड आहेत, त्यांचा जो तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करा. पण 1261 किंवा 19-19-19 पहिला 20 ते 30 दिवसामध्ये गेलं पाहिजे. दुसरा महिना तुमचा जेव्हा पीक असतं तर त्यामध्ये तुमचा 13-40-13 परत 25 किलो आपल्याला हे सर्वसाधारणतः 30 दिवसापासून तर 50 दिवसाच्या मधात 25 किलो गेलं पाहिजे. म्हणजे 150 किलो एका दिवसाला, 1.5 किलो एका दिवसाला, किंवा सर्वसाधारणतः दिवसाआड दिलं तर 3 किलो द्यायला पाहिजे. हा जर तुमचा 13-40-13 गेला आणि 19-19 गेला तर तुमचा जो सुरुवातीचा जो पीक आहे तो जोमदार पद्धतीनं पीक टेक ऑफ व्हायला लागतो. हे मी बोलताना कॉन्फिडन्सली बोलत आहे, पण तुमचा कॉल आहे, तुम्हाला विचार करायचा आहे. यामध्ये तुम्ही युरिया नावाचा जो खत आहे ते आपल्याला घातलंच पाहिजे. ते किती? 1 किलो एका एकराला. 1 किलो 19-19, 1 किलो नायट्रो आपला युरिया, 1 किलो 13-0-45, 13-40-13 1 किलो युरिया. युरियाचं खूप महत्त्व आहे पीक स्पीडली पिकअप घ्यायला. कोणाला भीती असेल तर अर्धा किलो घाला, कोणाला भीती असेल तर पावशेर घाला, पण घाला. हा झाला दुसरा महिना. त्यानंतर पीक तुमचा सर्वसाधारणतः पुढं होतो 50 दिवसाच्या 60 दिवसाच्या मधात. तर अशा वेळेस तुम्हाला फक्त 5 दिवस 0-52-34 3 किलो एका एकराला टाकायचं. 3 किलो एका एकराला 5 दिवस टाकायचं. तर बराबर तुमचा पीक 55 दिवसाचा होऊन जातो. त्यानंतर तुमच्या पिकाला 13-40-13 हे 3 किलो दर दिवसाआड किंवा दररोज सोडलं तरी चालेल, कारण इथून पुढं आपला पीक निघायला चालू होतो. हा पीक निघायला चालू होत असताना तुमचा माल पण निघत राहणार आणि टोमॅटोला N आणि K उत्पादनासाठी गरजेचं असतं. तर हे तुम्हाला 13-0-45 हा 60व्या दिवसापासून तर पार तिकडं पुढं आपण किती कालखंड घेऊन जाऊ शकतो. आणि हा घटक अशा पद्धतीनं आपल्याला ड्रिपमधून सोडायचं. मग शेवटी तुमचा पीक जर खूप माल निघत असेल तर 0-0-50 ही ग्रेड आपण सोडू शकतो. युरिया हा कॉन्टिन्युअस ठेवायचं. ते 1 किलो अर्धा किलो तुमच्या सोयीनुसार.
आत्ता यामध्ये आपल्याला मायक्रोन्यूट्रियंट कुठे ठेवायचे, तो मायक्रोन्यूट्रियंट जसं बोरॉन असेल, जेव्हा वेळेस आपला 13-40-13चा डोज असेल त्यावेळेस बोरॉन 50 ग्रामचे 5 शॉट लावायचे खाली. म्हणजे जेव्हा जेव्हा खतं सोडणार त्यावेळेस 13-40-13 बरोबर तुम्ही बोरॉन 5 दिवस सोडलं तर 250 ग्राम बोरॉन तुमचा कोटा पूर्ण होऊन जाणार. मग दर रविवारी 60 दिवस झाले पिकाला की दर रविवारी तुमचा 3 रविवार कॅल्शियम नायट्रेट हा औषध आपण ड्रीपमधून सोडायचं. दर रविवारी एकरी 3 किलो 3 ते 4 रविवारी सोडायला पाहिजे, जेणेकरून कॅल्शियमची जे ब्लॉझम एंड रॉट बेर असा जो रोग येतो, फळ जाग्यावर काळा टिपकावरून कुसतो, त्याची डेफिशियन्सी कमी होणार आणि नायट्रेटचा वापर होऊन कॅल्शियम जमिनीतून वरती जातो झाडामध्ये आणि तुमचा कॅल्शियमची पूर्ण डोज होतो. आणि जे वॉटर सोल्युबल मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते आपण जे खतं मी सांगितले 19-19-19, 13-40-13, 0-52-34, 13-0-45 आणि 0-0-50 यामध्ये तुम्ही जवळजवळ 20 ग्राम दर आठवड्याला कुठल्याही खताबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट ड्रिपमधून जर सोडलं तर ह्याचंही तुमचा पूर्ण रिक्वायरमेंट पूर्ण होतं. दर आठवड्याला 20 ग्राम. हा झाला जमिनीतून देणारे खतांचा प्रयोग. आता आपण इथं अल्पविराम देऊया आणि प्रश्न उत्तराकडं जाऊया. राजू भाऊ, मुकेश सरांनी जसं सांगितलं तसं आपण लोकेशराव बोला. लोकेशराव आवाज येतोय माझा गुरुजी? लोकेश हो, दादा, येतोय आवाज. बोला. लोकेश दादा, जसं सांगितलं तसं आपण प्रश्न उत्तरांचं जे सेशन आहे ते चर्चेच्या माध्यमातून करणार आहोत. तर कोणत्याही शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तर नक्की वरती येऊन उपस्थित करावे, जेणेकरून बाकीच्याही शेतकऱ्यांना तो व्यवस्थितरित्या समजावता येईल. सरांनी बरोबर एक तासापेक्षा कमी वेळेत त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच सुरुवात करूया. तर स्पीकर पॅनल मध्ये यासाठी ऑप्शन उघडं केलेलं आहे, तुम्ही येऊ शकता आणि विचारू शकता. It's 8:25 p.m. राहुल सर, तुमचे काही प्रश्न आहेत का राहुल सर? सर तोपर्यंत आपण चॅट बॉक्स मधले प्रश्न घेऊया. लोकेशराव चॅट बॉक्स मध्ये प्रश्न घ्या तोपर्यंत. हो, तोपर्यंत आपण चॅट बॉक्स मध्ये प्रश्न घेऊया. युवी राठोड यांचा प्रश्न आहे, सर निमॅटोड औषध फ्लॉवरिंग मध्ये चालते का? कारण सध्या खरबूज पिकांची आपला आजचा विषय टोमॅटोचा आहे, तरी पण मी उत्तर देऊ शकतो परवानगी असेल तर. हो सर, आपण तसं म्हटलेलंच की आपण इतर पिकांविषयी पण बोलू शकतो म्हणून कदाचित प्रश्न विचारला असेल. हा, आता बाजारात असलेला तुम्ही जे चांगल्या कंपनीचं औषध आहे, मी नाव पण घेऊ शकतो, वेलम प्राईम नावाचं आहे, ते आपण बाहेरचं आहे, ते आपण न्यूमॅटोडसाठी सोडू शकतात, काही अडचण नाही आहे. सर बाफना साहेबांचा एक प्रश्न आहे, ॲमिस्टर वापरताना त्याचे इम्युनिटी बद्दल सांगावे. द्राक्ष पिकांमध्ये खूप नुकसान झालेले होते, तसे इतर घटकांचे वापर करताना जास्तीत जास्त किती वेळ वापरावे? हा, बाफना साहेब, ज्यावेळेस एमिस्टार भारतात आला तर एमिस्टारमध्ये काय असतं, पान जो असतो ते सोनेरी रंगाचे झाले होते. मी होतो त्यावेळेस सांगलीला, तर नाशिकमधून सांगलीवरून अनेक शेतकऱ्यांची कंप्लेंट आली होती की आमचा पिकामध्ये म्हणजे दुष्परिणाम झालेला आहे. पण
कालांतराने असं प्रूव्ह करण्यात आलं कंपनीद्वारे, आमच्याद्वारे, की झाडामध्ये 3 प्रकाराचे कंटेंट असतात. एक असतं क्लोरोफिल जो हिरवा असतो, एक असतो झॅन्थोफिल आणि एक असतो कॅरोटीन. हे पानांमध्ये असणारे अन्नद्रव्य आहेत किंवा पानांची रचना अशी असते. या तिघांचा मिळून पान कार्य करत असतो. जसं आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि तुमचा अनेक पेटलेट्स असतात, WBC असतात, रेड RBC असतात. तसंच पानामध्ये 3 प्रकाराचे कंटेंट असतात. क्लोरोफिल हिरवा करतो, झॅन्थोफिल हा तांबडा रंगाचा असतो आणि कॅरोटीन हा पिवळ्या रंगाचा असतो. एमिस्टार जेव्हा आपण स्प्रे करत असतो पानांवर, त्यावेळेस तुमच्या पिकांमध्ये, द्राक्षांच्या पानांमध्ये सोनेरी रंगाचे पानं झाले आणि शेतकरी हळबळत किंवा त्यांचं लक्ष वेधण्यात आलं स्वतःचं की आपल्या पिकाला नुकसान झालेलं आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या शास्त्रज्ञांनी प्रूव्ह केलं की एमिस्टारचा हा कॅरेक्टर आहे की हा पानात जाऊन कॅरोटीनला पुश करतं पुढं आणि कॅरोटीन डेव्हलप चांगला होतो आणि पिकाच्या वाढीवर कुठलाही फरक होत नाही. 7, 8, 10, 15 दिवसानंतर तुमचं पीक जोमात वाढतो, परत पीक सगळं हिरवगार होऊन जातं आणि 4 प्रकाराचे जे बुरशीवर क्लेम आहे, 4 कॅटेगरी, बुरशीची 4 कॅटेगरी असतात. त्या 4ही कॅटेगरी मध्ये हा औषध एमिस्टार त्यावेळेस उत्कृष्ट पद्धतीनं काम केलेला होता. आणि हा जो टॅबू किंवा जो परसेप्शन किंवा लोकांसमोर दिसणारा जो पिवळसरपणा, सोनेरी रंगाचे पानं झाले होते, त्याचा आमच्या कंपनीने प्रूव्ह करून सुद्धा दाखवला होता की हा ग्लोबल ब्रँड आहे, अनेक देशावरती वापरला जातो आणि पान तुमचा पिवळसर होतो. तर आपल्या टोमॅटोमध्ये कुठल्याही प्रकाराचा कॅरोटीनचा जो प्रयोग आहे तो डेव्हलप होत नाही. पीक हिरवेगारच राहतो आणि द्राक्षामध्ये सुद्धा त्याचा कुठलाही नुकसान होत नाही, फक्त कॅरोटीन जास्त डेव्हलप होतो. बापना साहेबाचं मी उत्तर दिलं असेल असा मला मान्य आहे. जर दिलं नसेल तर त्यांनी, मी पर्सनली त्यांना फोन करून सुद्धा सायंटिफिकरित्या कन्व्हिन्स करेल. धन्यवाद सर. त्यानंतर अतुल तळेकर यांचा प्रश्न आहे, काकडीसाठी सिमोडिस टर्बोचे स्प्रे कधी आणि किती प्रमाणात घ्यावे? हा, आता काकडीचं कसं आहे की हा मोठे पानं असणारा पीक आहे आणि हा पीक कुठलाही किडा त्याला पंक्चर करू शकतो. थ्रिप्स असेल, लाल कोडी असेल, तुडतुडा असेल. तर आपला जेव्हा पीक 40 दिवसा ते 70 दिवसाच्या मधात असेल, 40 दिवसाचे 70 दिवसाच्या मधात किंवा 40 ते 60 दिवसाच्या मधात असेल, तर 240 मिली एकरी जर आपण वापरलं तर त्या पिकामध्ये कुठलाही कीड, इवन लीफ मायनर सुद्धा सापडणार नाहीत. पिकामध्ये थ्रिप्स सुद्धा जबरदस्त कंट्रोल होणार आणि तुमचा 2 स्प्रे वाचून जाणार किडकांचे. हा 240 मिली वापरायचा. आपण डोस कमी करायचा नाही. दुकानदारांनी सांगितलं 24 मिली टाका, 24 मिली नाही टाकायचं. आपण एकरी कीटकनाशक कुठल्याही कंपनीचा असो 1 एकराचं असतं. बुरशीनाशक लिटर पर ml असतं, लिटर हाफ ml असतं, लिटर 2 ml असतं. तर 240 मिली सिमोडिस एका एकराला 40 ते 60 दिवसात मारायचं. सर यानंतर इमाम शेख यांचा प्रश्न आहे, टुटासाठी कोणते इन्सेक्टिसाइड स्प्रे केले पाहिजे? कुठल्यासाठी? टुटासाठी. हा, आता टुटा
कसं आहे, ही पेस्ट थोडीशी नवीन आहे सगळ्यांसाठी. पण इव्हिसंटचं जो औषध आहे, इव्हिसंट हा औषध तुटावरती जबरदस्त काम करतं. कारण त्याच्यामध्ये जो कंटेंट आम्ही टाकलेला आहे तो 2 रसायनचा त्यामध्ये मिक्सचर आहे. आणि त्यामधला एक जो कंटेंट आहे तो लुफेरुरॉन आहे. त्यामुळं तुमचा जो पीक आहे त्यावरती तुटाचा कंट्रोल फार लांब वेळेस कंट्रोल करतो तो. तर एक तर तुटासाठी आपला इव्हिसंट आहे, 24 ग्राम एका एकराला मारायचं. किंवा दुसरं औषध आहे मिनॅक्टो एक्स्ट्रा, 50 मिली एका एकराला. सर चॅटबॉक्स मधले सर्व प्रश्न संपलेले आहेत. ठीक आहे. स्पीकर पॅनल मधून कोणाला काही प्रश्न असले तर नक्की विचारा. शेतकरी बांधवांना विनंती आहे, तुमचे प्रश्न नक्की वरती येऊन विचारा, जेणेकरून अजून खुलासा होऊ शकतो. माझा नंबर आहे ग्रुपवरती, नाही तर हो. ज्यांना लिहायचं असेल लिहून घ्या. तुम्ही हो. केव्हाही मला विचारला. हा जो आपला सरपंचाचा यूट्यूब चॅनल म्हणून आहे, जगदीशराव, त्या यूट्यूब चॅनलचं नाव काय आहे? आवाज नाही येत तुमची. त्यामध्ये सरपंच शेतीवाडी. सरपंचाची शेतीवाडीमध्ये हा तुम्ही पूर्ण आजचा लेक्चर ऐकू शकतात. वारंवार ऐका आणि आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आपण शेतीमध्ये चांगलं उत्पादन घ्यावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्स अ लॉट. आपण भेटूया फील्डमध्ये. तुमचे काही प्रश्न असले तर आपण नक्की घेऊया. ओके. सर नमस्कार. 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 आपण जी आपल्या आता सिंजेंटा कंपनीची सगळी molecule जी सांगितली, थ्रिप्स, कोळी वगैरे याच्यासाठी, आता वेगळ्या पिकाविषयी विचारतोय की मिरचीमध्ये ब्लॅक थ्रिप्स साठी यांचं योगदान किंवा यांचं काही आहे का रिझल्ट? कसं आहे साहेब, कसं आहे की ब्लॅक थ्रिप्स हा अत्यंत डेंजरस पीक आहे, किडी आहे. तर त्याच्यावर कुठल्याही कंपनीकडं औषध नाही आहे. पण मी तुम्हाला एक नंबर देणार त्या शेतकऱ्याचा. त्या शेतकऱ्यांनी त्याला कंट्रोल केलंय, पण तो म्हणला मला 1,000 रुपयाचा पंप पण चालेल. तर तो शेतकऱ्यांनी आपला प्लेसिवामध्ये मिनॅक्टो घालून मारलेला होता. पण कुठलाही कंपनी दावा करत नाही आणि करू पण नाही, कारण तो जो कीड आहे ते खूप अवघड आहे. आणि त्यावेळेस रेट खूप चांगले होते मिरचीचे, आताही चांगले असेल. हे 8-15 दिवसापूर्वीची गोष्ट. मी सोमनाथ या जिल्ह्यात होतो, जिथं सोमनाथ समुद्री गाडी मंदिर आहे तिथं. तो शेतकरी BSc ॲग्री आहे आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब हा कंट्रोल अशा पद्धतीनं होतो. पण मी काही फक्त त्याच्या तोंडातून ऐकलेलं आहे. म्हणून ब्लॅक थ्रिप्स हा कंट्रोल करणं खूप अवघड आहे. हा आपण वेगळ्या वेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातूनच कंट्रोल करू शकतो. कुठल्याही कंपनी दावा करू शकत नाही, आमची पण नाही. मला वाटतं बच्चू सर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. हो लोकेश दादा. मला वाटतं अजून हँड राईजचं ऑप्शन नाहीये सर आपल्याकडे कोणाकडे. मला काय वाटतं अडचण योग्य- नाही. कोणाला असेल तर माझा नंबर आहे ग्रुपमधून घ्या आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल केव्हाही किती वाजता मला कॉल करू शकता. अवेलेबल असतो. प्रशांतजीचे काही प्रश्न आहेत का? It's प्रशांत 8:37 गायकवाड, तुम्ही PM. विचारू शकता. हा सर नमस्कार. हा तुमच्या प्रश्नानंतर जगदीश भाऊ बोलतील. बोला प्रशांत. सर आपलं डाळिंबाविषयी प्रश्न होता. आपण काय करू, इथे डाळिंबवाले नसतील बहुतेक, टोमॅटोवालेच असेल. आपण प्रशांतराव सेपरेट घेऊ का? तुम्हाला हो, कॉल चालेल करा सर, काय वाटल्यास. तुम्हाला मी उत्तर चालेल देऊ सर. शकतो, आता देऊ शकत नाही असं नाहीये. पण वेळेचा भान ठेवून आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर, मी तुम्हाला 5 मिनिटांनी कॉल करा लगेच, मी देतो तुम्हाला उत्तर. धन्यवाद. आज या ठिकाणी टोमॅटो अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापन या विषयावरती
अतिशय सखोल असं मार्गदर्शन आपल्या सर्वांचे लाडके असे सन्माननीय मुकेश शुक्ला सर यांनी केलेलं आहे. त्यांना ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या सर्वच शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ही मैत्री विचारांचे ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा उत्साह वाढवण्यासाठी एक लाईक नक्कीच करा. शेतकरी मित्रांनो, भेटूयात उद्या सायंकाळी ठीक 7:30 वाजता. धन्यवाद.